बहुजन समाज पार्टीचे प्राध्यापक निवृत्ती बनसोडे जालना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। जिल्ह्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी काहीच केलं नाही, त्यांनी फक्त गप्पा मारल्या असं म्हणत रावसाहेब दानवे चोर असल्याचा आरोप बनसोडे यांनी केलाय। तर या जनतेचा आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लढवत असल्याचं प्राध्यापक बनसोडे यांनी म्हटलंय। काय पक्षाचे उमेदवार तुम्ही दाखल केले, काय अजेंडा आहे तुमचा? मी प्राध्यापक निवृत्ती विश्वनाथ बनसोडे जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज म्हणून बहुजन समाज पक्षाकडून भरलेला आहे। सर्वप्रथम मी बहनकुमारी मायावतीचे शतशत धन्यवाद व्यक्त करतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे। आणि या भारत देशामध्ये बहुजन समाज पक्ष हा 3 नंबरचा पक्ष आहे आणि बहनकुमारी मायावतीजी या उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये चार वेळेस मुख्यमंत्री राहिलेले आहेत। त्यामुळे मी या बहुजन समाज पक्षाच्या वतीने फॉर्म भरून या जनतेचं आणि या जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून या जिल्ह्याचे खासदार रावसाहेब दानवे पाटील यांनी काहीही केलं नाही। आतापर्यंत त्यांनी फक्त गप्पा मारलेल्या आहेत। रावसाहेब दानवे हा चोर आहे, कारण का आतापर्यंत त्यांनी चोऱ्याच केलेल्या आहेत। चोर करून ते सगळ्याला लुटलेला व्यक्ती आहे आणि जनतेला सुद्धा लुटतो आहे। म्हणून मला एक जनतेला आव्हान आहे की बहुजन समाज पक्षाच्या वतीनं प्राध्यापक बनसोडे सर हे उभा आहेत आणि यांना तुम्ही प्रचंड मताने निवडून द्याल अशी मी जनतेची अपेक्षा करतो। आणि या जालना जिल्ह्यातला विकास आहे, कसलाच विकास झालेला नाही। या रावसाहेब दानवेंनी ड्रायफ्रूट आणलेलं आहे, ते ड्रायफ्रूटचं अर्धवट काम झालेलं आहे। इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आणलेल्या आहेत, ह्या सगळ्या अर्धवट काम केलेले आहे। याचा अर्थ असा आहे की त्यानं भरपूर पैसा खाल्लेला आहे। म्हणून मला माझी एक जनतेंना सर्वसामान्य मतदारांना अशी विनंती आहे की त्यांनी एका बहुजन समाज पक्षाला मतदान करावं आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रचंड मताने विजय करावा, ही एक माझं नम्र आव्हान आहे जनतेला। काय अजेंडा असणार तुमचा? मला जर जनतेनं चांगल्या मतानं विजय केलं तर मी निश्चितच या जालना जिल्ह्यातील नगरपरिषद असतील, नगरपंचायत असतील, महानगरपालिका असतील, यामध्ये जे सावळा गोंधळ आहे तो मिटवण्याचा प्रयत्न करेल। पाण्याची अनेक मोठ्या प्रमाणात समस्या आहे जालना जिल्ह्यामध्ये, ती समस्यासुद्धा मिटवण्याची प्रयत्न करेल आणि अनेक PR कार्डसुद्धा देण्याचा प्रयत्न करेल। कारण का आतापर्यंत भरपूर लोकांनी PR कार्डसाठी अर्ज केलेले आहेत। अनेकांनासुद्धा म्हणजे भरपूर लोकांना किंवा झोपडपट्टीधारकांना PR कार्ड भेटलेलं नाही, त्यासाठी मी प्रयत्न करत आहे।